नमस्कार. चला, आज आपण एका जबरदस्त राजकीय नाट्याचा उलगडा करूया. विचार करा, एका शक्तिशाली नेत्याचा मृत्यू होतो आणि आणि सत्तेचा अख्खा सारीपाठच उलथापालथ होतो. इथे फक्त डावपेच नाहीत, तर आहे विश्वासघात आणि सिंहासनासाठी एक भयंकर लढाई. तर कथेची सुरुवातच होते एका राजकीय वादळाने. राज्याचे सर्वात मोठे नेते PKR यांचा अचानक मृत्यू होतो आणि त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण होते जी भरून काढणं जवळपास अशक्य आहे. त्यांच्या जाण्यामुळे एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून राहतो. आता या रिकाम्या सिंहासनावर कोण बसणार? सत्तेच्या या खेळात शेवटी जिंकणार तरी कोण? तो पहिला अंक आहे एका राजाचा अस्त. मुख्यमंत्री PKR यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात एकच हलकल्लोळ माजतो. राजकीय गोंधळ, लोकांचा शोक आणि याच गोंधळातून सुरू होतो वारसा हक्काचा खरा संघर्ष. PKR यांच्या मृत्यूची बातमी पसरते काय आणि सगळं राजकीय वातावरण अक्षरशः तापायला लागतं. बघा, निष्ठा क्षणात बदलतात, नवीन गट तयार होतात आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. म्हणजे राज्याची शांतता एका क्षणात गायब. आता ही जी सत्तेची पोकळी निर्माण झालीये ती भरून काढायला आणि त्या सिंहासनावर आपला हक्क सांगायला 3 प्रमुख दावेदार पुढे येतात आणि इथूनच खऱ्या अर्थाने संघर्षाला तोंड फुटतं. तर या खेळातली मुख्य पात्र कोण? पहिला आहे जयदेव म्हणजे जय, PKR यांचा जावई, जो प्रचंड महत्वाकांक्षी आणि कपटी आहे. दुसरी आहे सत्यप्रिया म्हणजे सत्या, PKR यांची मोठी मुलगी, जी खरी वारसदार आहे. आणि तिसरा आहे ब्रह्मा तेजा, पक्षाचा एक अत्यंत विश्वासू पण तितकाच रहस्यमय आणि ताकदवान संरक्षक. हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचणार आहे. या संघर्षातनं 2 टोकं समोरासमोर उभी आहेत. एका बाजूला आहे जय, जो आतल्या गोटातला माणूस आहे, पडद्या आड राहून राजकारण आणि ब्लॅकमेलचे डाव खेळतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्रह्मा, जो रस्त्यावरचा राजा आहे. त्याची ताकद लोकांमध्ये आहे, त्याच्या निष्ठेमध्ये आहे. चला, आता जरा जयच्या डावाकडे वळूया. मुख्यमंत्रीपदाची ती खुर्ची मिळवण्यासाठी त्यानं एक असा प्लॅन आखला होता, जो क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून जाणारा होता. तर जयची योजना काय होती? एकदम सरळसोट पण तितकीच क्रूर. 4 टप्प्यांची योजना. पहिला टप्पा, स्वतःच्या पत्नीला आणि कुटुंबालाच हाताळायचं. दुसरा, ड्रग कार्टेलशी हात मिळवणी करून तब्बल 750 कोटींचा काळा पैसा उभा करायचा. तिसरा, 140 आमदारांना पद्धतशीरपणे ब्लॅकमेल करून किंवा लाच देऊन विकत घ्यायचं. आणि शेवटचा, सर्वात भयानक टप्पा, आपला सगळ्यात मोठा अडथळा ब्रह्माला कायमचं रस्त्यातून दूर करायचं. पक्षाला सत्तेत ठेवण्यासाठी मी कोणालाही मारू शकतो, हे फक्त शब्द नाहीयेत. हे जयची निर्दयता तर दाखवतातच, पण एक भयानक इशाराही देतात की कदाचित आपल्या सासऱ्याच्या मृत्यूमागे त्याचाच हात तर नाही ना. पण जयला हे माहीत नव्हतं की त्याच्या प्रत्येक चालीवर कुणाची तरी नजर आहे. आता कथेचं वळण ब्रह्माकडे येतं. जो इतका वेळ शांत होता, तोच आता जयचे एक एक डाव उधळून लावायला सुरुवात करतो. जयला वाटत होतं की सगळा खेळ त्याच्या नियंत्रणात आहे, पण ब्रह्माची एकच गर्जना संपूर्ण कथेला कलाटणी देते. या खेळात राजा मीच आहे. म्हणजे बघा, तो स्वतः धोक्यात आहे, पण त्याचा आत्मविश्वास अजिबात डळमळीत नाही. आणि मग जय आपला सगळ्यात नीच डाव खेळतो. तो एका महिलेला हाताशी धरून ब्रह्मावर लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप लावतो. का? तर त्याची समाजातली प्रतिष्ठा धुळीस मिळावी आणि तो या खेळातून कायमचा बाहेर व्हावा. पण म्हणतात ना, खोटेपणाचा पाया जास्त काळ टिकत नाही. आता आपण पाहणार आहोत की जयने मोठ्या मेहनतीने रचलेला तो पत्त्यांचा बंगला कसा एका झटक्यात कोसळतो. जयला वाटत होतं की सगळे आमदार त्याच्या बाजूने आहेत, पण तो एक साधा आकडा विसरला होता, 40. हे 40 आमदार त्याचे नव्हते, ते ब्रह्माचे एकनिष्ठ होते. म्हणजे जयच्या नकळत एक छुपी शक्ती त्याच्या विरोधात काम करत होती. आणि मग पुढच्या अवघ्या 24 तासात जयचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. सकाळी ज्या महिलेनं आरोप केले होते तीच कॅमेरासमोर फिरते. दुपारी त्याचा पैशाचा स्रोतच बंद होतो. संध्याकाळपर्यंत त्याचं कौटुंबिक शोषण उघडीस येतं. आणि रात्री तर तू स्वतःच आपल्या सासऱ्याला विष दिल्याचं कबूल करतो. ब्रह्माचा पलटवार इतका अचूक होता. या सगळ्या गोंधळात या सत्तेच्या खेळाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्याय सुरू होतो.
आता वेळ आली आहे एका नवीन राणीच्या उदयाची, खऱ्या वारसदाराची. जेव्हा तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, तेव्हा सत्यप्रिया, जी आतापर्यंत शांत होती, ती एकदम ठामपणे उत्तर देते, हे माझं स्पष्टीकरण नाहीये, हे माझं उत्तर आहे. आणि या एका वाक्याने ती एका निष्क्रिय भूमिकेतून बाहेर पडून एका खऱ्या नेत्यासारखी आपला हक्क सांगते. आणि मग सुरू होतो शेवटचा अंक. सत्या थेट जयला भिडते, त्याचे सगळे गुन्हे जगासमोर आणते. दुसरीकडे तुरुंगातून सुटलेला ब्रह्मा, तो सगळ्या अविश्वासू आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढतो आणि सगळ्यांना शरण यायला भाग पाडतो. पण गंमत बघा, एवढं करूनही ब्रह्मा स्वतः सत्ता घेत नाही. तो PKR यांची खरी वारसदार सत्या हिलाच पुढे करतो. आणि अखेरीस या संघर्षाचा निकाल लागतो. सत्यप्रिया राज्याच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडून येतात. वडिलांचा वारसा त्यांच्या सर्वात विश्वासू संरक्षकाच्या साथीने आता योग्य हातात पोचतो. तर एका नवीन नेत्याचा उदय तर झाला आहे, पण प्रश्न हाच उरतो की ज्या खेळात कोणतेही नियम नसतात, तिथे मिळवलेला विजय, तो विजय किती काळ टिकतो? कारण सत्तेचं चक्र हे अविरत फिरतच राहतं.